भाजपचे लाडके मंत्री जयकुमार गोरेंची विकृती, स्वतःचे बेवस्त्र फोटो महिलेला पाठवले। भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत। आता तर सरकारमधील मंत्र्यांनीही विकृतीचा कळस गाठला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे। त्या महिलेची बदनामी करून त्रास दिला जात आहे। या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून नालायक मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली असून 17 मार्च पासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय। राज्यपालांना पाठविलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना पाठवलेली आहे। पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने आपली व्यथा मांडली आहे। सातारा जिल्ह्यातील माळ खटाव या मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत। 2016 मध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली। जयकुमार गोरे यांनी 2016 मध्ये अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअपवर पाठवले होते। या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली। जयकुमार गोरेंवर गुन्हा दाखल झाला होता। अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। त्यानंतर गोरे यांना अटक होऊन 10 दिवसांची जेलवारीही झाली होती। जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई नाही। सोशल मीडियावर गोरेंकडून बदनामी सुरू आहे। याचा कुटुंबाला खूपच त्रास होत आहे अशी व्यथा पीडितेने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली असताना त्यांनी पोलीस अधीक्षक संपर्क राहतील असे सांगितले, मात्र पुढे काहीच झाले नाही। याकडेही पीडितेने लक्ष वेधले आहे। 2 कोटी खंडणीची खोटी तक्रार। गोरे यांनी PA अभिजित काळे मार्फत माझ्या विरोधात दडीवाडी पोलीस ठाण्यात 2 कोटी खंडणीची तक्रार करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय। या तक्रारीचे पुढे काय झाले हे माहित नाही। मी खरी होते आणि आहे हे यावरून सिद्ध होते असेही पीडितेने म्हटले आहे। मी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचे या महिलेने म्हटले आहे। काहीही दोष नसताना मला त्रास दिला जातोय असा आरोप पीडितेने राज्यपालांना पाठविलेल्या पत्रात केलाय। जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही असे महिलेने नमूद केले आहे। जर तुम्ही अजूनही YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर ते लगेच सबस्क्राइब करा।